आज मी आलोय पिंपळे सौदागरमध्ये असणाऱ्या राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजेच वर्ल्ड पार्क इथे. इथे एकाच ठिकाणी आपल्याला जगभरातील ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतील. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत पिंपळे सौदागरमध्ये. वर्ल्ड पार्क म्हणून एक गार्डन आहे, नवीन ओपन झाले, ते बघायला आलो. ही आहे पार्किंग, इथं टू व्हीलर. बघा ही समोर आहे फोर व्हीलर पार्किंग आणि त्या तिकडे आतमध्ये गार्डन. आणि इथे बघा फुलं, आता इकडनं नाही कळणार तुम्हाला कलर, पण लाईट पिंक झालेत, मस्त कलर दिसत आहेत. कदाचित आत्ता दिसत असतील व्यवस्थित कलर्स. लेव्हेंडर कलर आहे, पिंक पण नाही आहे, पिंक पण वाटत आहेत, लेव्हेंडर वाटत आहेत, जे काय ते. चला जाईल, इकडे जायचं आपल्याला. इथे प्रत्येकी 60 रुपये एवढा तिकीट दर आहे. 3 वर्षांखालील मुलांना तिकीट नाही आहे फक्त, म्हणजे आपल्याला परीचं पण तिकीट काढावं लागणार आहे. आपल्याला 4 तिकीट काढावं लागतील. आणि या पार्कचा टायमिंग आहे दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चलो, आपलं तिकीट तर काढलं आहे. इथे तुम्ही UPI पण पेमेंट करू शकता. आणि तो आता आतमध्ये जाऊया. चला रे, किती जण आहे? 4 आहेत. फायनली आपण आतमध्ये आलो आणि समोर पहिल्यांदा आपल्याला दिसतो पॅरिसचा आयफेल टावर पॅरिसचा. आणि इथले जेवढे पण हे स्ट्रक्चर्स बनवलेले ते सगळे वेस्ट मटेरियल, म्हणजे भंगारपासून बनवलेले, लोखंड जे आहे त्याच्यापासून बनवलेत. जे काय म्हणतात, बेस्ट फ्रॉम वेस्ट असं केलं आहे, संकल्पना आहे. या इथनं आपलं क्लिअर दिसतंय बघा, हे बघा. पार्कमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा आयफेल टावर पाहायला मिळतो. इथे प्रत्येक स्ट्रक्चर समोर आपल्याला असे माहिती फलक पाहायला मिळते, ज्याच्यावरती प्रत्येक वास्तूची माहिती दिली गेलेली आहे. चला, पॅरिसचा आयफेल टावर बघितलाय, आता पुढे जाऊया. मला पुढे बुर्ज खलिफा दिसतोय, दुबईचा बुर्ज खलिफा, सगळ्यात टॉलेस्ट. आणि हे आहे बुर्ज खलिफा. या इथे पण त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथं बुर्ज खलिफा दुबई UAE. आता आपण कसं थोडं उजेडात चालू, अजून अंधार नाही झालं. अंधार झाल्यानंतर ह्याच्यावरती जेव्हा लाईटिंग पडेल ना, तो अजून वेगळे दिसतं, भारी दिसतं. तेव्हा पण आपण बघू. तिकडे त्या साईडला थोडी दिसते, ताजमहलला बघा थोडीशी लाईट दिसते त्या साईडला. अंधाराचं पण तुम्हाला दाखवतो, मग कळेल तुम्हाला. बघा आता जस्ट लाईटिंग सुरू केलं, 6 वाजलेत ना आता. अरे बरं, हां आहेत लाईट्स आहेत, लाईट चालू केलेले आहेत. आता कळेल थोड्या वेळाने. आता बुर्ज खलिफानंतर आपण आलो द लिनिंग टावर ऑफ पिझा इटली. हा हालता मनोरा असतो ना, तो टॉवर आहे. तो असं कंटिन्युअसलाच आपल्याला वाटतं की हालतोय. इटलीचा आहे तो. इथल्या प्रत्येक स्ट्रक्चरचं डिटेलिंग अगदी बारकाईने केलेलं आहे. जागोजागी बघा इकडं हे केलेले आहेत, म्हणजे इकडे जायचं नाही, ह्या कुंड्या वगैरे लावल्यात की म्हणजे पाथ दिलेले त्यांनी, एक पाथ फॉलो करून जायचं तुम्हाला. तिच्या टॉवरनंतर आपण आता आलो ऑस्ट्रेलियामध्ये, सिडनी ओपेरा हाऊस. या इथं मी लाईव्ह जाऊन आले, म्हणजे प्रत्यक्ष ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा गेलो होतो, ओपेरा हाऊस इथं बाहेर जाऊन आले. डार्लिंग हार्बर सिडनी तिथं आहे. आणि इन्फॉर्मेशन इथला प्रत्येक स्ट्रक्चर पाहताना, जवळून पाहताना आपल्याला असं वाटतं की आपण अक्षरशः तिथे जवळ गेलो आणि प्रत्यक्ष पाहतोय. आणि संपूर्ण जगातील वर्ल्ड फेमस बिल्डिंग्स एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अजून काय पाहिजे. अजंता केव्स बघा, या आहेत अजंता केव्स आपल्या औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. यात एक असा रूट दिलेला आहे, त्या रूट फॉलो करून आपल्याला जावं लागतं. आणि मग आपल्याला सगळे जे काही वर्ल्ड फेमस स्ट्रक्चर्स आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, ते बघायला मिळतात. अंगकोर फोर्ट कंबोडिया हे इकडे दिसतंय, कंबोडियाचं. या इथे हम्पीचा रथ. खरं तर हा जो हम्पीचा रथ आहे तो मला प्रत्यक्ष हम्पीमध्ये जाऊन पाहायची इच्छा आहे. पण आता सध्या तात्पुरतं आपण याच रथाने काम बघूया आणि याच रथाचा आनंद घेऊया. हम्पी रथानंतर आपल्याला लगेच हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायला मिळतो. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झाला, आता पुढे अजून काय. आता आपण येऊन पोचलो इटलीमध्ये, ट्रेवी फाउंटन इटली. चला आतमध्ये जाऊया. आपण इथे इटलीमध्ये आलोत खरं, बॅकग्राऊंडला जर ऐकलं तुम्ही तर ढोल ताशे वाजतायत, म्हणजे मस्त वाटतं फाउंटन.
चला आता इकडे जाऊया. आपण परत एकदा इटलीमध्येच आहोत आणि आता पाहत आहोत कोलोजियम जे आहे इटलीमध्ये. हे ओव्हल शेपमध्ये असणारं रोम शहरातील मोठं असं ॲम्पी थिएटर आहे. आणि इथे बघा जागोजागा शेअर हट्स पण गेलेले आहेत बसायला. इथे बिग बॅन इंग्लंड बघा, हे आहे बिग बॅन. मेन टॉवर नंतर आपण आता आय थिंक स्टेट आलो इजिप्तमध्ये. द ग्रेट पिरामिड ऑफ इजिप्त. येस, पिरामिड ऑफ गिझा इजिप्त. इजिप्तचा पिरामिड तर सगळ्यांनाच माहीत आहे. चिचेन इट्जा मेक्सिको. हा संपूर्ण पार्क व्यवस्थित बघण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 तासाचा वेळ पाहिजे. आणि एकदम प्रॉपर डिटेलमध्ये बघायचं असेल 1.5 तास 2 तास पण लागू शकतो. तर निवांत बसून तुम्ही पूर्ण पार्क एन्जॉय करू शकता. सग्राडा फॅमिलिया स्पेन. हे बघा, ही अशी मार्किंग दिसते का, प्रत्येक जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्याच्या समोर असे मार्किंग दिलेले. ते कशासाठी की तिथे थांबून पिक्चर काढू शकतो. म्हणजे परफेक्ट पिक्चर येतो या मार्किंगमध्ये का गेल्यावर. उगाच तिथं आतमध्ये जाण्याची गरज नाही. बरेच लोक काय करतात, एकदम चिखलामध्ये किंवा तिथं चढून वगैरे फोटो काढतात. ते खरं तर चुकीचं आहे. आणि बघा आता काय आलं या ताजमहाल. ताजमहाल यात जसं म्हणलं ना, हे हट्स वगैरे केलं बसायला. हां मस्त आहे. पण आय थिंक हे लाकडी असावं. नाही, हे पण लोखंडीच आहे. हे सगळं लोखंडीच आहे. असं वाटतं लाकडी आहे पण ॲक्च्युली लोखंडच आहे. ऑलमोस्ट आपण सगळे इथले जे काही वर्ल्ड फेमस जे स्कल्पचर्स होते ते सगळे बघितले. आणि एकंदरीत तर मस्त आहे. म्हणजे काय म्हणतात, ॲक्युरेट एकदम डिटेलिंग केलेले आहे. असं वाटतं की आपण खरंच प्रत्यक्षात आपण ते बघतो आहे. प्रॉपर डिटेलिंग आहे. आणि मेन म्हणजे वेस्ट मटेरियल म्हणजे जुनं जे भंगार वगैरे लोखंड आहे, लोखंडापासून बनवलेलं आहे. त्यामुळे ते एक होतं की म्हणजे ज्यांनी कोणी केले कलाकारांनी 1 नंबर केलं, आवडलं. आणि याला तिकीट 60 रुपये तिकीट जे काही एंट्री फी आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, लिमिटेड लोक येत आहेत वगैरे. व्यवस्थित काळजी पण घेतली जाते. चांगलं आहे. प्रत्येकाने एकदा यावं असं गार्डन आहे. चला, हा संपूर्ण पार्क पाहून मला तरी मजा आली. कारण आपल्याला एकाच ठिकाणी जगातील सगळे वर्ल्ड फेमस स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. आय थिंक हे ताजमहल लास्ट होतं हे मॉन्युमेंट्स बघण्यातलं. कारण आता इकडनं डायरेक्ट एक्झिट आहे. आणि आता स्ट्रेट आपण निघतो आहेत पार्कमध्ये जिथं मुलं खेळू शकतात. हे आहे माउंट रशमोर जे की आहे USA मध्ये. मित्रांनो, फायनली 1 तासभर आपण इथं फिरलो आणि आता एक्झिट गेटचे ते एंट्री एक्झिटचे गेट आहे तिथं आलो. आणि आता इथून बाहेर निघतोय आपण. आपण पूर्ण बघून झालं आहे. कसं वाटलं? छान आहे ना? तुला रे बऱ्याच दिवसापासून बघायचं होतं ना परी आपल्याला. आणि बघा फायनली लास्ट इथं मजा आली. एकंदरीत पूर्ण मस्त आहे. पूर्ण एकदा येऊ शकता, बघू शकता. बघा आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आम्ही बाहेर आलोत आणि बघू भरपूर गर्दी झाली. तर म्हणजे लोक आता यायला सुरुवात झाली. जास्त जेवढा उशीर आहे तेवढा लोक जास्त यायला सुरुवात झाले. कारण कसं आहे, संध्याकाळचं इथं लाईटिंगमध्ये वेगळाच नजारा आहे. छान दिसतं. त्यामुळे लोक संध्याकाळी जास्त येतात.